दीघा और ऐरोली के मुसाफिरों की सेवा में ठाणे जिला ऑटो रिक्शा चालक मालक संघटना नवी मुंबई द्वारा आरटीओ की अधिकृत अनुमति के साथ ऐरोली स्टेशन भुयारी मार्ग और दीघा स्थित मुकुंद ऑटो स्टैंड की शुरुआत की गई, जिसका उद्घाटन एनसीपी के स्थानिक नगर सेवक नवीन गौते, नगर सेविका अपर्णा गौते, दीपा गौते और नवी मुंबई एनसीपी युवक कांग्रेस अध्यक्ष जयेश कोंडे के हाथों संपन्न हुआ, जहां इस अवसर पर रिक्शा चालक और पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। नगर सेवक नवीन गौते ने इन ऑटो स्टैंड की जरूरत के पीछे के उद्देश्य पर प्रकाश डाला। आम्ही एकच ठरवलं का जशी जशी नवी मुंबई निर्माण होत चाललेली आहे, जशी जशी नवी मुंबईमध्ये रहिवासी राहायला येतात तर त्यांच्यासाठी सोयीचा मार्ग व्हावा यासाठी रिक्षा स्टँडची निर्मिती व्हावी आणि रिक्षा स्टँडची निर्मिती होण्यासाठी सर्वप्रथम संजू नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी दीघा विभागामध्ये ऐरोली विभागामध्ये ज्या ज्या गरजेच्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी कुठल्याही वेडेवाकडे प्रकारे रिक्षा लागू नये किंवा रिक्षा स्टँड निर्माण होऊ नये यासाठी रितसर आरटीओला परवानगी करून आम्ही स्टँडची परवानगी मिळवलेली आहे आणि त्याचाच आता एक ऐरोली रेल्वे स्टेशनच्या इथे स्टँड लावण्यात आलेला आहे आणि दुसरा म्हणजे मुकुंद स्टँड या ठिकाणी स्टैंड लावना आणि आरटीओची परवानगी घेऊनच काम केलेलं आहे। वहीं नगर सेविका अपर्णा गौते और नवी मुंबई एनसीपी युवक कांग्रेस उपाध्यक्ष जयेश कोंडे ने भी अपनी भावनाएं व्यक्त की। हे बघा, हे जे ऑटो स्टँड आहेत ते आरटीओची परवानगी घेऊन करण्यात आलेले आहेत आणि मला वाटत नाही की ऐरोली रिक्षा स्टँड असेल किंवा दीघा रिक्षा स्टँड असेल इथे कधीही कोणतेही रिक्षा चालक असतील ते अरेरावी करत असतील, कारण सगळेच इथे राहणारे नागरिक आहेत आणि रिक्षा असू दे किंवा प्रवाशांना सुविधा व्हाव्या याकरिता हे सगळे असतील। मला वाटतं जे काही आरटीओचे नियम असतील आणि त्यांचा धंदा व्यवस्थित होईल अशाप्रमाणे कोणालाही प्रवाशांना त्रास होणार नाही, त्यांना स्वतःला त्रास होणार नाही, अशा प्रकारे ते स्वतःचा उदरनिर्वाह करतील योग्य प्रकारे। ठाणे जिल्हा ऑटो रिक्षा स्टँडच्या आमचे युवा नेते नवीनजी गौते साहेब, तसेच आमचे स्थानिक नगरसेविका अपर्णाजी गौते मॅडम, दीपा गौते मॅडम यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आज इथे संपन्न झाला। तसेच ह्याचा सहभागामध्ये सर्व रिक्षा चालक तसेच इथले जे रहिवासी होते ते देखील इथे आज उपस्थित होते व त्यामुळे दोघांनाही एकमेकांची सोबत लाभून या ठिकाणी प्रवास रहिवाशांचा सुखकर होण्यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता। धन्यवाद। ब्यूरो इनपुट EW नेटवर्क।